आज आपण पारनेर तालुक्यातील गोरेश्वर पतसंस्था या पतसंस्थेमध्ये जो खूप मोठा घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि सोने ठेवी तर लोकांच्या आता डुबल्या जाम आहे, परंतु त्या ठिकाणी जे सोनं तारण ठेवलं होतं ते देखील त्या ठिकाणी बनावट सोनं ठेवण्यात आलं आणि त्याबाबत पारनेर येथील आभूषण ज्वेलरचे मालक शैलेंद्र डहाळे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर जो या सोनं बनावट करून ठेवल्याचा आरोप आहे त्याबाबत ते खुलासा करणार आहेत. गोरेश्वर पतसंस्था असो किंवा पारनेर तालुक्यातील इतर पतसंस्था असोत, कशाप्रकारे घोटाळा करून ठेवीदारांना देशव धडीला लावण्याचं काम या संचालक मंडळाने किंवा चेअरमन अध्यक्ष आणि शासकीय सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे. याबाबत आपण आज खुलासा हे करणारच आहेत. यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि काही दिवसापूर्वी आपण नवमहाराष्ट्र चॅनलवरती यांच्याविषयी जे खुलासे होते ते आपण पाहिलेले होते. परंतु त्यानंतर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी अशी विनंती केली की आपण जी माहिती दिली आहे ती काही माहिती अत्यंत चुकीची आहे आणि माझ्यावरच उलट अन्याय झालेला आहे. त्यामुळं मी त्यांना खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. तेव्हा जे ठेवीदार असतील किंवा सोने तारण करणारे लोक असतील यांनी देखील याबाबतची माहिती घ्यावी हे जे सांगतात. आज आमचा कोणावरती वैयक्तिक रागद्वेष नाही. यांच्याकडून खुलासा झाल्यानंतर जर याबाबत पतसंस्थेच्या संचालक मंडळांना देखील ते आपण निर्दोष आहे असं सांगायचं असेल तर त्यांनी जरूर संपर्क साधावा. परंतु आज हे जे गृहस्थ खुलासा करणार आहेत तो अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक असा आहे. आपणास माहिती असेल यांच्यावरती हा जो यांच्या म्हणण्यानं तर 2022पासून हा घोटाळा सुरू झालेला आहे, जवळजवळ कोरोनापासून. त्यानंतर यांच्यावर आरोप करण्यात आले. यानंतर हे यांच्या डिप्रेशनमध्ये गेले. आरोप झाल्यानंतर त्यांना नगर येथे मानसोपचार तज्ज्ञांकडं त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यावर याबाबत उपचार देखील करण्यात आले आणि हे जे आपण पाहतात हे त्यांचं ते सर्टिफिकेट त्यांच्या मानसोपचार तज्ज्ञांचं. त्यानंतर हे सगळे त्याबाबतचे त्यांचे ज्या उपचार सुरू आहेत त्यांचे पुरावे. मग असं नेमकं काय झालं गोरेश्वर पतसंस्थेमध्ये? नेमकं ते सोनं जे ओरिजिनल सोनं होतं ते डुप्लिकेट कसं झालं, ते कधी झालं, कोणी केलं आणि त्याविषयी आज तपास काय सुरू आहे. तर यांच्याच तोंडून ऐकूया की हा जो घोटाळा झालेला आहे सोन्याचा, हा जो मित्रांनो थोडं थेडकं नाही 1 किलोच्या वर हे सोनं बनावट झालेलं आहे आणि हे कसं बनावट केलं गेलं संचालक मंडळाने याविषयी खुलासा करतील. तर चला आपण जाणून घेऊया गोरेश्वर पतसंस्थेतील सोने जे खऱ्याचं खोटं झालं ते कसं नेमका कधीपासून त्याची सुरुवात झाली आणि याला कारणीभूत कोण आहेत. तर चला पाहूया आभूषण ज्वेलरचे शैलेंद्र डहाळे. डहाळे साहेब, हा जो तुमच्यावरती अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे, तर हा आरोप नेमका कोणी व कसा केला आहे? दुसरी गोष्ट, हे जे सोनं आहे नेमकं गेलं कुठं आणि कधी गेलं आणि कोणी याबाबत तुम्हाला कोणावरती संशय आहे? आज तुमच्यावर संशय घेतला आहे, परंतु हे सत्य काय ते जनतेसमोर ठेवीदारांसमोर येऊ द्या. कारण आता तुमचं प्रकरण कोर्टात गेलेलं आहे, पोलिसांकडे चौकशी सुरू आहे. तर या ज्या घोटाळ्याच्या बाजू आहेत या माध्यमातून त्यांना देखील त्यांच्या देखील समोर जातील आणि त्यांना देखील तपासामध्ये सहकार्य होईल. असं जे सत्यवचन असेल, जे खरं घडलेलं आहे ते आपण सांगा. नमस्कार, मी शैलेंद्र चंद्रकांत डहाळे पारनेर कंपोस्ट पारनेर येथील रहिवासी असून आणि भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन अरुण आंधळे पाटील यांच्याकडे खुलासा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलो आहे. परवा जी बातमी महाराष्ट्र चॅनलवर आली होती त्याबाबत खुलासा करण्यासाठी आलो आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे तो त्याबाबत खरी माहिती सांगण्याबाबत मी आलो आहे. ही सुरुवात झाली भ्रष्टाचाराची, ही कधी झाली? हां, कोरोना काळ म्हणतात. नेमकी सुरुवात कसं झाली? हां, नेमकी सुरुवात त्याची अशी झाली. मी स्वतः शैलेंद्र चंद्रकांत डहाळे पारनेर अशी तक्रार करतो की माझे आभूषण ज्वेलर्स या नावाने सोने चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान असून ते गोरेश्वर बिगर शेती सहकारी पतसंस्था पारनेर येथे 2018 ते 2021पर्यंत काम करत होते. त्यावेळी नाही आता ते हा जो अर्ज आहे पोलीस स्टेशनचा हा जाऊ द्या. जनरली आता तुम्ही अशी माहिती हे अर्ज याला 2 दिवस लागतील वाचायला. हां, हे तुम्ही ज्यावेळेस व्हॅल्युएशन त्या ठिकाणी करायला लागले गोरेश्वरचं, हे कधीपासून करायला लागले आणि मग हे सोनं गाळ कुठं झालं, कोणी केलं? 2018 सालापासून मी तिथं
कार्यरत झालो व्हॅल्यूवर बनव. व्हॅल्युअर म्हणून. हां. त्याची मुदत 3 वर्षाची असती. त्या कराराप्रमाणे 3 वर्षापर्यंत मी तिथं राहिलो. 21पर्यंत राहिलो. आणि त्या सोने तारण करण्याची प्रोसिजर अशी असती की कस्टमर बँकेत जातो. बँकेतून मॅनेजरचा मला फोन येतो. मग मॅनेजर मला बोलून घेतात तिथं आणि त्यांच्यासमोर वजन करून ती वस्तू सोन्याची वस्तू ती आपण एका पिशवीत टाकतो. कस्टमर, व्हॅल्युअर आणि मॅनेजर, शाखा अधिकारी यांच्यासमोर आपण ती सीलबंद करीत असतो. ती सीलबंद झाल्यानंतर ती एका इनोलपमध्ये म्हणजे पाकिटामध्ये टाकली जाते आणि ती पाकिट नाही सील करण्यात येतं आणि त्याला क्रॉस सही म्हणून तिघांच्या सह्या घेतल्या जातात. माझी एक, कस्टमरची एक आणि मॅनेजरची एक, अशी सही घेतली जाते. परंतु यांचं तिथं लॉकर नसल्यामुळं, पारनेर शाखेमध्ये लॉकर नसल्यामुळं हे संध्याकाळी ते सोनं पारनेरवरून गोरेगावला 8 किलोमीटरपर्यंत च्या अंतरावर त्यांची तिजोरी थोडक्यात. हां, त्यांचं लॉकर आहे तिथं नेण्यासाठी हे ठीक आहे. आता घेऊन जातात संध्याकाळचं. हां, हा जो घोटाळा झाला हा कसा आणि कधी झालाय? खऱ्याचं खोटं कधी झालं? हे खऱ्याचं खोटं जे झालं आहे ना, हे 2022 ते 23च्या दरम्यान झालेलं आहे. अच्छा, ते कसं काय? ते बी सोनं कोणाचं होतं? सोनं म्हणजे कस्टमरचंच होतं ना. नाही, आता एक मिनटं. आता हे जे सोनं या ठिकाणी खऱ्याचं खोटं झाले, तर यांचं असं म्हणणं होतं की कोरोना काळामध्ये या घोटाळ्याची सुरुवात खरी झाली. कारण असं आहे की कोरोनामध्ये काही लोकांनी कोरोनामुळं ते जे त्याचा असा एक कायदा आहे असं यांच्या सांगण्यातून आलं की 1 वर्षांनी आपण एखादी आज सोनं ठेवलं बँकेत किंवा पतपेढीत, 1 वर्षांनी ते सोडवणं क्रमप्राप्त आहे किंवा मग त्याचं व्याज भरून पुन्हा आपण त्याला जुन्याचं नवं करायचं असं म्हणतो, हे करावं लागतं. असं जर 1 वर्षात ज्याचं सोनं आहे त्यांनी कर्जदारांनी केलं नाही तर ते सोनं पतपेढीत किंवा बँकेत जमा केलं जातं. म्हणजे ते त्यांचा त्या हक्क जो असतो तो उडवला जातो त्या ठिकाणी आणि ते पतपेढीच्या मालकीचं होतं. असंच ना? पतपेढीच्या मग असा घोटाळा इथून सुरू झाला मित्रांनो. कोरोना काळात लोकांना पैसे भरणं जमलं नाही 2000 साली किंवा त्यानंतर 21पर्यंत धरा. मग त्यावेळी ते कारण होतं की कोरोनामुळं ते सोनं सोडवलं नाही किंवा नव्याचं जुनं केलं नाही. पुन्हा 1 वर्ष गेलं, पुन्हा लोकांनी ते नव्याचं जुनं केलं नाही. मग हे सोनं 3ऱ्या वर्षीसुद्धा रेन्यू केलं नाही मित्रांनो. म्हणजे 1 वर्षाने जे जप्त करायचं असं किंवा रेन्यू करायचं असं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाल्यानंतर ते सोनं ऑटोमॅटिक पतपेढीचं झालं, त्यांच्या मालकीचं झालं. जे कर्जदार होते त्यांचा हक्क त्या ठिकाणी उडाला. मग आता ह्या सोन्याचं करायचं काय? हे सोनं कर्जदार काही पैसे भरले नाहीत, हे सोनं आता पतपेढीच्या मालकीचं झाले. मग याचं करायचं काय? मग तिथं म्हणजे यांचा एक संशय असा आहे की त्यावेळी त्या संचालकांना, चेअरमनना कळालं का आता हे सोनं आपल्या मालकीचं झालं आहे, म्हणजे पतपेढीच्या मालकीचं झालं आहे, कारण कर्जदारांचा हक्क त्यावरचा उडाला आहे. मग या सोन्याचं परस्पर ते सोनं बाहेर काढून त्या ठिकाणी त्याच डिझाईनचे सोने, बनावट सोने दागिने बनवून त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि खरं सोनं ते लंपास करण्यात आलं. आता हे 1-1.5 किलो सोनं होतं. तर हे असंच घडलेलं आहे का तुमच्या मते? हां, हे 10 प्रकरणामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 किलोपर्यंत सोन्याचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यांनी परस्पर तो मोडून त्याचं तिकडं हे पण केलेलं आहे आणि प्रत्यक्ष पुडी फोडताना मला बोलावलं पाहिजे समोर किंवा कस्टमरला बोलावलं पाहिजे सीलबंद पुडी फोडताना. तर ते तसं न करता ह्यांनीच परस्पर त्यांचेच पंच घेतले, त्यांचेच संचालक बॉडी मंडळ घेतलं, ते पानमन सर घेतले, ते चेअरमन पानमन सर घेतले, बाजीराव पानमन सर घेतले आणि त्यांनी सगळी व्हिडिओ शूटिंग काढली त्याची आणि ते सगळं फोडून त्यांनी त्याचं दाखवलं. ते खरं होतं की खोटं होतं? त्यांनी खोटं म्हणून सांगितलं. ते हां, खोटं म्हणून सांगितलं. पण त्यावेळेस मी तिथं हजर नव्हतो ना. त्यावेळेस मी तिथं हजर नव्हतो. RBIच्या नियमानुसार आहे ना, मला तिथं हजर राहणं हे क्रमप्राप्त आहे. काय म्हणतो की सोनं ज्यावेळी ठेवलं आणि ज्यावेळी यांनी ते 23ला तुम्ही म्हणता फोडलं ज्यावेळेस, त्यावेळी त्यांनी त्याची शूटिंग काढली. त्या पिरियडमध्ये हे सोनं कुठं होतं? गोरेगाव शाखेमध्ये होतं. हां, आणि मग ठेवलं
त्यावेळी तुमच्या सहीने त्या ठिकाणी ठेवलं. हां 3 वर्षांनी जेव्हा काढलं ते डुप्लिकेट झालं. डुप्लिकेट झालं. म्हणजे मग त्या तिजोरीत काहीतरी दोष असेल का, की त्याचं ओरिजिनल सोनं असं डुप्लिकेट होतंय असं असेल का? असं काय असू शकतं, असं जादूचा प्रकार असू शकतो किंवा काही असू शकतं. म्हणजे अशाच हां की 3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सोनं ठेवलं आणि ज्यावेळी तिजोरीतून काढलं त्यावेळी ते बनावट होतं. याचाच अर्थ या इसमाचा 3 वर्षात त्या तिजोरीशी किंवा त्या कुठल्याही यंत्रणेशी संबंध आला नाही. त्यामुळं ते सहज आहे. या मधल्या काळात हे सोनं कोणीतरी काढलं, त्याचे दुसरे डुप्लिकेट दागिने बनवले आणि ते पुन्हा त्या ठिकाणी नकली सोनं ठेवून असली सोन्याची विल्हेवाट लागली. आता दुसरं एक सांगतो मित्रांनो, अशीच घटना, याच पद्धतीची घटना संपदा पतसंस्थेमध्ये ज्ञानेश्वर वाफारे या इसमाने केली होती. जे सोनं ओरिजिनल होतं लोकांचं ते परस्पर काढलं, त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलं आणि ते सगळं सोनं विकून त्याच्या प्रॉपर्टी आणि ऐश केली. सेम ही प्रोसेस आहे मित्रांनो, परंतु यांच्यावरती हा जो दोष टाकण्यात आहे. मग पुढे हे बनावट सोनं आहे असं दिसल्यानंतर पुढे काय कारवाई आणि हे बनावट आहे याबाबत पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार कोणी केली? संचालक मंडळाने केली की तुम्ही केली की इतर कोणी केली? नाही आपलं शाखा अधिकाऱ्यांनी तक्रार केली. अनिल नरसाळे म्हणून त्यांनी तक्रार माझ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्यावर. कधी? 22/12/2024ला. परत. आणि हे सोनं ज्यावेळी काढलं डुप्लिकेट आहे कळालं, हे कधी झालं? हे व्हिडिओ शूटिंग वगैरे ते व्हिडिओ शूटिंग त्याच्या अगोदर 2022ला झाले. म्हणजे मित्रांनो 2022ला या लोकांना, संचालक आणि चेअरमनला कळालं की हे सोनं नकली आहे. तक्रार दाखल झाली 2024ला. तेही त्यावेळी त्या ठिकाणी प्रशासक जे आले होते त्यांनी ती चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर प्रेशर आल्यामुळे ती तक्रार दाखल झाली. मग 2 वर्ष हे संचालक मंडळाला जेव्हा समजलं होतं हे सोनं नकली आहे, मग त्यांनी 2 वर्ष काय केलं? 2 वर्ष त्यांनी नियमाप्रमाणे 2 वर्षात त्यांनी ते एक तर कस्टमरकडून सोडून घेतलं पाहिजे किंवा नवजुनं करून तरी व्याज भरून नवजुनं करून किंवा त्याचा लिलाव करून असं ते करून घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी ते तसा काही प्रकार केला नाही. आणि त्यातल्या त्यात यातील वसुली अधिकारी म्हणून जयराम तांबे नावाचा इसम आहे. तो वसुली अधिकारी त्याच्याकडं म्हणजे कर्जदारांचे वसुली करायचे. 10 कर्जदार होते ना, तर त्यांच्याकडून त्यांनी 10 ते 20,000 रुपयापर्यंत बाहेरच्या बाहेर रुपये घेतले आणि तुमचं प्रकरण आम्ही तसंच ठेवू आणि पुढं चालू ठेवू असं त्यांनी मला सांगितलं. तुमच्यावरती ज्यावेळी तक्रार दाखल झाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मग मी पोलिसांना सगळं सांगितलं माझ्यावर असं झालं आहे. मग मी पावतीवर जे वजन लिहिलेलं आहे ते घेण्यास मी तयार आहे आणि ते बी मी कोर्टासमोर घेणार. पैसे म्हणजे जेवढे होतील त्याच्या हिशोबाने ते पैसे मी भरणार ते पैसे. आणि म्हणजे जे तुमच्या सहीनं जे दाखल केलं आणि जे काढलं ते माझ्या जे पावती लिहिलेली आहे त्या पावतीच्या नुसार जर सोनं असेल तरच मी घ्यायला तयार आहे. त्याच्यापेक्षा जर वजन कमी भरलं तर मी त्याला जबाबदार राहणार नाही. मग आता कोर्टात प्रकरण गेलेलं आहे. मग नेमकं आता काय प्रोसेस काय सुरू आहे? कोर्टामध्ये हीच प्रोसेस चालू आहे. तुम्हाला अटक झाली होती का? हां अटक झाली होती. मला 4 दिवस अटक केलं. 3 दिवस PCR झाला, 1 दिवस MCR झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांना समजलं की ही पुढं यांनाच गुंतवण्यात येऊ राहिले असं समजलं म्हणून त्यांनी बी आपल्याला सहकार्य केलं भरपूर. मग कोर्टाने आपल्याला जामीन दिला. त्याच्यावर जामीन दिला तर कोर्टाने विचारलं होतं त्यांना प्रश्न की तुम्ही यांना आधी नोटीस पाठवली होती का की आता लिलाव करायचा आहे, मी ह्या लिलावाची नोटीस पाठवली होती का? तर त्यावेळेस सुंबे साहेब म्हणून ते म्हणले नाही आम्ही नाही पाठवली. मग ती नोटीस पाठवली नाही. मग साहेब म्हणले तिथंच आहे. आणि व्हिडिओ जो दाखवला त्यांनी त्या व्हिडिओमध्ये माझं कुठंही मी नाही आहे. त्या व्हिडिओमध्ये ज्या पुढ्या फोडल्यात त्यांनी नियमानुसार मी तिथं पुढ्या फोडताना मी पाहिजेच असतो. RBIच्या नियमानुसार मी तिथं पाहिजेच. समोर ठेवलेलं आणि समोर काढलेलं जर असेल तरच मी ते घेण्यास जबाबदारी घ्यायला तयार आहे.
अन्यथा मी जबाबदारी घेण्यास तयार नाही. याच्या व्यतिरिक्त आणि माझ्या जीवितास कोणापासून माझ्या जीवितास आणि किंवा कुटुंबाला ह्या 6 जणांपासून मला धोका आहे. हे मला कधी बी दमदाटी करतात किंवा काही पण करतात. चेअरमन बाजीराव पानमन सर एक, मॅनेजर सुंबे साहेब एक, आणि बाबासाहेब तांबे एक, आणि जयराम तांबे एक, आणि मनीषा झंझाडे एक, आणि अनिल नरसाळे एक. हे 6 जण आहेत. ह्या 6 जणांचा मला दबाव येतो. हे दबाव आणतात माझ्यावर, धमकीवाजा दबाव आणतात आणि तिथून पुढं मला ते हे करतात, हॅरेसमेंट करतात माझी. आणि त्याच्यामुळं माझ्या जीविताला जर काही झालं तर हे सर्वस्वी जबाबदारी हेच राहतील. तर मित्रांनो, पाहिलं गोरेश्वर पतसंस्थेमध्ये जो सोनं ते घोटाळा झालेला आहे सोन्याचा, असली सोन्याच्या जागी नकली सोनं ठेवून त्या ठिकाणी ते सर्व विकले गेलेलं आहे. आणि मग याचं नेमकी हे गहाळ कधी आणि कसं झालं, कोरोना काळानंतर ही घडलेली घटना, नंतर त्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये ते प्रशासक आले आणि हे सगळं गुन्हा नोंद झाला. तर आता हे कोर्टात मॅटर आहे आणि ही यांची बाजूची होती. आपण सराफ म्हणून जे त्या पतपेढी आहे त्यांची. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील, पारनेर. माझी गावामध्ये इतकी बदनामी केली की आज मला कुणीही गावामध्ये 1 रुपया पण व्यवहार करीत नाही माझ्या संग. माझं पार मला 2 मुली आहेत, आईवडील आहे आणि मंडळी, असे सगळे मिळून आम्ही 5 जण आहेत. ते पार आमचं म्हणजे यांनी वाटोळच करून टाकलेलं आहे. तरी याचा मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील, पारनेर.